Hello everyone, welcome to the Judicial Wings, the knowledge of judiciary, executive and legislation. I am Advocate Pallavi Gamande with you again. Higher Judiciary Examinations म्हणजेच DJ District Judge Examination ही 28 जानेवारी 2024 रोजी होणार आहे. याचे नोटिफिकेशन जे आहे हे आधीच आले होते आणि काल याची एक्झामिनेशनची डेट होणार आहे. 3 सेंटरवर ही एक्झाम आहे, मुंबई, नागपूर आणि औरंगाबाद आणि छत्रपती संभाजीनगर. सो या तिन्ही जागेवर एक्झाम 28 तारखेला तुमची आहे. समोरच्या 20 दिवसाची स्ट्रॅटेजी काय असायला पाहिजे यासाठी मी आज हा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे. सर्वप्रथम आपण इथे काय करणार आहोत, आपल्याला सगळ्यात आधी इथे आपल्याला सिलेबस बघणं गरजेचं आहे की एक्झॅक्टली आपल्याला सिलेबसमधनं काय येणार आहे. कोर्सेस डीजे एक्झामिनेशनच्या अजूनही सुरू आहे. जर तुम्हाला कोर्स पाहिजे असेल तर आता पूर्ण फीजमध्ये नाही, पण आम्ही काही ॲडजस्ट करून तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, त्यानुसार आम्ही तुम्हाला कोर्सेस अवेलेबल करून देऊ. यामध्ये 3 टेस्ट सिरीजसुद्धा इन्क्लुडेड आहे आणि MCQसुद्धा इन्क्लूड आहे. जर तुम्हाला प्री आणि मेन्ससाठी कोर्स घ्यायचा असेल तोही कंबाईनली तुम्ही घेऊ शकता, किंवा तुम्हाला आता फक्त 20 दिवसासाठी शॉर्ट बॅच घ्यायची असेल तरीही तुम्ही खालील दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता. सर्वात आधी आता आज आपण इथे बघणार आहोत कोर्सेसची माहिती झाल्यानंतर डिटेल्समध्ये सिलेबस, आणि त्या सिलेबसला मी ऑलरेडी ही इथे सिलेबस तुमचा कव्हर केला होता, बट तरीही आज मी तुम्हाला कशा पद्धतीत तो कव्हर करायचा हे मी सांगू शकते. सो या कम टू द सिलेबस, दॅट इज क्रिमिनल प्रोसिजर कोड सगळ्यात आधी. आणि सर्वप्रथम हे सांगायचं झालं तर सिलेबस जो आहे CRPC, IPC आणि एव्हिडन्सचा हा कुठल्याही प्रकारे चेंज अजून झालेला नाही आहे. तुमच्या 28 तारखेच्या एक्झामला जुनेच म्हणजेच ओल्ड ॲक्टच तुम्हाला करायचे आहेत. यामध्ये CRPC, एव्हिडन्स आणि इंडियन पिनल कोड हे 3 महत्त्वाचे सिलेबसमधले जे सब्जेक्ट आहे यावर कमीत कमी 5-5, 6-6 मार्काचे ॲव्हरेज तुम्हाला येऊ शकतात. म्हणजे हे तिन्ही ॲक्ट तुम्हाला एकंदरीत 15 मार्काचे ॲव्हरेज देणारे ॲक्ट्स आहे. यांना तुम्हाला अगदी प्रॉपरली करायचं आहे. पण यातनंही काय करायचं आहे तर या यूट्यूबवर माझे या स्पेसिफिक विषयांवर खूप व्हिडिओ आहे, किंवा तुम्ही शॉर्ट बॅच जर परचेस केली तर इथे तुम्हाला यामध्ये एक्झॅक्टली काय करायचं आहे ते तुम्ही बघू शकता. म्हणजे जसं CRPCवर कमीत कमी 7-8 लेक्चर असे बनवलेले आहे मी की त्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्टली कळेल की आपल्याला काय वाचायचं आणि त्या कन्सेप्ट क्लिअर होईल. हा शॉर्ट बॅच जी आहे 20 दिवसाची, याच्यामध्येही तुम्ही कोर्स परचेस करून तुम्ही सतत कानात हेडफोन घालून 3-3, 4-4 तासामध्ये एक विषय मोठा कव्हर करू शकता आणि 1-1 तासात छोटा विषय तुम्ही कव्हर करू शकता. पुढील 8 दिवसात म्हणजे 15 तारखेपर्यंत तुमचे सगळे विषय कव्हर झाल्यानंतर मी नेक्स्ट स्ट्रॅटेजी जी की लाईव्हमध्ये तुम्हाला 8 दिवसाची रिव्हिजनची सांगणार आहे पुढच्या 8 दिवसाच्या दरम्यान. सो यामध्येही तुम्ही लेक्चर्स ऐकून कन्सेप्ट क्लिअर करा आणि कुठल्या प्रकारचे महत्त्वाचे क्वेश्चन्स येण्यासारखे आहे मध्ये तर सेशन एक्झामिनेशनसाठी, डिस्ट्रिक्ट एक्झामिनेशनसाठी यावरही डिस्कस केलेलं आहे, किंवा यूट्यूबवर किंवा दुसरीकडेही कुठे तुम्ही हे लेक्चर्स बघून आपल्या कन्सेप्ट क्लिअर करू शकता. त्यानंतर अगेन इंडियन एव्हिडन्स ॲक्टसाठीही आपल्याकडे लेक्चर सिरीज आहेत. इंडियन एव्हिडन्स ॲक्टमधून सगळंच तुम्हाला कव्हर करावं लागेल आणि पिनल कोडमधूनही सगळंच कव्हर करण्याची गरज आहे. आता एक विषय सिलेबस इतका आहे की मी तुम्हाला यूट्यूबवर एवढ्या कमी वेळेत इथे नाही सांगू शकणार, बट आपल्याला कोर्सेसमध्ये जे की शॉर्ट कोर्सेस होते त्याच्यामध्ये हे सगळे व्हिडिओज लिंक्स तुम्हाला अवेलेबल मिळणार आहे. जसंही तुम्ही आमच्याकडे शॉर्ट बॅचला ॲडमिशन्स घेणार आहात तसं आम्ही व्हॉट्सॲपवर ह्या सगळ्या लिंक्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत. द प्रोटेक्शन्स ऑफ ए चिल्ड्रन फ्रॉम द सेक्शुअल ऑफेन्सेस ॲक्ट जो आहे हा फक्त 2 तासामध्ये आहे. 1 तासात तुम्ही याचे लेक्चर्स बघून कन्सेप्ट क्लिअर करू शकतात आणि 1 तासामध्ये रिव्हिजन होऊ शकतं आणि नंतर आम्ही तुम्हाला MCQs प्रोव्हाइड केल्यानंतर तुम्ही ते MCQs सॉल्व्ह करू शकतात. आणि जर आम्ही 20 MCQs तुम्हाला देत आहोत तर कमीत कमी 2 MCQs तुम्हाला ॲज इट इज येण्याची पॉसिबिलिटी असते. आतासुद्धा BMC म्हणजेच म्युनिसिपल कॉर्पोरेशन, बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनची ही जी एक्झाम झाली होती त्यामध्येही अत्यंत मिनिमम टाईममध्ये मुलांनी ॲडमिशन्स घेतल्या, पण त्यांना खूप जास्त प्रमाणात फायदा झाला होता. तर अशा प्रकारे आमची स्ट्रॅटेजी अशीच असते की पहिले लेक्चर्स ऐकून घ्या, कन्सेप्ट क्लिअर करून घ्या 1-2 तासामध्ये, अँड देन तुम्ही MCQs रिव्हिजन करा आणि देन MCQsकडे जा, आणि देन त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला इथे महत्त्वाचे मुद्दे त्यामधले सांगतो की कुठल्या प्रकारचं आपल्याला रटून जायचं आहे. ओके. त्यानंतर NDPS हा जो ही आहे, अजून हे शॉर्ट्स ॲक्ट आपले काही व्हायचे आहेत तर लाईव्ह लेक्चरमध्ये अजून पुढचे 10 दिवस आपले लाईव्ह लेक्चर आहे, 10ही 15ही होऊ शकतं. सो हेही आपले व्हायचे आहेत. आज आम्ही इथे नार्कोटिक ड्रग्स हा ॲक्ट सुरू करणार आहोत. हाही तुम्हाला 1 तासाचं रिव्हिजन आणि 1 तासाचे व्हिडिओज बघून तुम्ही कव्हर करू शकता. ज्याप्रमाणे मी स्ट्रॅटेजी इथे सांगते तुम्हाला की प्रत्येक ॲक्टचा पहिले कन्सेप्ट क्लिअर करा. जर तुम्हाला वाटत असेल की नाही आता मला कन्सेप्ट क्लिअर करायला वेळ नाही तर कुठल्याही प्रकारे तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकत नाही.
तुम्ही इवन JMFC आहात, तुम्ही APP आहात, तुम्ही PP आहात, तुम्ही लाईक कुठल्याही प्रकारे जॉबवर आता आहात आणि तुम्ही DJची एक्झाम देत आहात, नो मॅटर, इवन मीही असेल तरी मी तुम्हाला शिकवत आहे, नो मॅटर, तुम्हाला एक स्ट्रॅटेजी प्रॉपरली करणं गरजेची आहे. जर मी म्हणत असेल की मला आत्ता ही एक्झाम द्यायची तर ते पॉसिबल नसतं का, कारण की तुम्हाला एक प्रॉपर स्ट्रॅटेजी, एक टाइम पिरियड त्याला द्यावा लागतो. पुढचे जे 20 दिवस आहे या 20 दिवसापैकी प्रत्येकी 24 तासामधनं जर 10 तास दिले तर पॉसिबिलिटी 99% आहे की तुमची प्रिलिमिनरी क्रॅक होईल. आणि जेव्हाही तुम्हाला स्कोअर चांगला येईल तर डेफिनेटली त्याच दिवसपासून आपण मेन्सच्या तयारीला लागायचं आहे. म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की यस मी प्रिलिम्स मेन्स मॅडमकडे इथे क्लास लावून क्रॅक करू शकतो तर डेफिनेटली माझ्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. त्यानंतर प्रिव्हेन्शन ऑफ करप्शन ॲक्ट आमचा ऑलरेडी झालेला आहे, लेक्चर सिरीज ॲपवर उपलब्ध आहे, तुम्ही तिथनं ते घेऊ शकता. फूड अडल्ट्रेशन्स ॲक्ट आहे, हे छोटे 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 ॲक्ट एका दिवशी तुम्ही 5 ॲक्ट कव्हर करू शकता. 5 5 दिवसामध्ये तुमचे 25 मायनर ॲक्ट कव्हर होऊ शकते विथ द रिव्हिजन, विथ द MCQs अँड विथ द कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जर एखाद्या ॲक्टची नसेल तर प्लीज समोर जाऊ नका. म्हणजेच काय, इथे 57-58 ॲक्टपैकी तुम्ही 20 जरी केले पण ते बेटर आहे, कारण त्याची कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे. खूप सारं करून फायदा नाही आहे, जेवढे कन्सेप्ट क्लिअर होईल तेवढ्यांचंच रिव्हिजन करा. म्हणून त्यासाठी म्हटलं आहे की पुस्तक वाचून ते डोक्यात जर बसत नसेल तर कुठल्याही प्रकारे पहिले कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, देन तुम्ही समोर जाऊ शकता. ओके, नाउ कम टू द प्रोबेशन्स ऑफ ऑफेंडर ॲक्ट ऑल्सो इज देअर. ओके, छोटा ॲक्ट आहे, ज्युव्हेनाइल थोडा मोठा आहे, याला मे बी तुम्हाला 3 ते 4 तास लेक्चर सिरीज ऐकण्यासाठी जाऊ शकतात आणि त्यानंतर तुम्हाला रिव्हिजनला 1 ते 2 तास जाऊ शकतात, बिकॉज ज्युव्हेनाइल इज क्वाईट बिग ॲक्ट. SC ST आणि प्रोटेक्शन ऑफ सिव्हिल राईट अर्ध्या तासाचे ॲक्ट आहेत. अर्ध्या तासाच्या रिव्हिजन्स तुम्ही हेडफोन लावून कानात ऐका आणि देन तुम्ही आमच्याशी स्ट्रॅटेजी विथ आमच्यासोबत चला. मी आजच विद्यार्थ्यांना सकाळपासून टार्गेट दिला आहे की सकाळी 3 तासात तुमचा एवढा ॲक्ट झाला पाहिजे, पुन्हा तिथनं 3 तासात एवढा झाला पाहिजे, पुन्हा 3 तासात, असा टार्गेट आम्ही ग्रुपवर इथे देतो आहे आणि त्याप्रमाणे इथे अभ्यास करण्याला सुरुवात केली आहे. त्यानंतर अगेन डावरी प्रोहिबिशन आहे, प्रोटेक्शन ऑफ वुमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायलन्स. हे पूर्ण जे ॲक्ट आहे 2-2 क्वेश्चनचं ॲव्हरेज तुम्हाला देऊन जातात. पण यस, तुम्हाला कॉम्पिटिशन तगडं असतं, DJ एक्झामिनेशन आहे, कट ऑफ लिस्ट चांगली तुम्हाला कमवावी लागते, जागा कमी असतात. JMFC एवढं कॉम्पिटिशन संख्येचं जरी नसेल तरी मात्र इथे जागा कमी असतात, त्यामुळे तुम्हाला टफ कॉम्पिटिशन असतंच. आणि मोर ओव्हर सिलेबससुद्धा राईट आहेत. मग आता रेग्युलर सिव्हिल प्रोसिजर किंवा सिव्हिल सब्जेक्टकडे जर तुम्ही आलात तर CPC सिव्हिल प्रोसिजर कोड तुम्हाला अगदी डीपली करावा लागतो. पण आता या सिच्युएशनला आपल्याला ऑर्डर कव्हर होतील का, की सेक्शनवर कव्हर होईल, की सेक्शनमधनं काय वाचावं, तर यासाठीही तुम्हाला मी डेफिनेटली गाईड करेल. ठीक आहे. त्यानंतर इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट, जास्तीत जास्त तुम्ही 4 ते 3 तास लेक्चर सिरीज ऐकण्यात घालू शकता आणि रिव्हिजनसाठी 2 तास. तुमचा 6 तासात एका दिवशी इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट कधी न वाचला जरी असेल, मी वाचला, ज्यांनी वाचला आहे, ज्यांनी JMFCची तयारी केली आहे त्यांना मी हे अजिबातच स्ट्रॅटेजी सांगत नाही आहे, त्यांच्यासाठी हे सगळे विषय 1-1, 1.5 तासाचे आहेत. ज्यांनी कधी वाचलाही जरी नसेल किंवा त्यांना आता काही सध्या आठवत जरी नसेल तरी हा ॲक्ट तुमचा 3 ते 4 तासात कव्हर होऊ शकतो. इंडियन पार्टनरशिप ॲक्ट 1-2 तासांचे लेक्चर सिरीज ऐका पूर्ण फुलमध्ये आणि 2 मार्काचं इथे ॲव्हरेज मिळवा. ठीक आहे. त्यानंतर स्पेसिफिक रिलीफ ॲक्टसुद्धा आहे, त्यानंतर 2 तासाचा ॲक्ट आहे. ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी जास्तीत जास्त 3 ते 4 तास. सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1 ते 2 तास ॲक्ट. लिमिटेशन ॲक्टमध्ये तर मी तसे तुम्हाला काही प्रश्न काढून देईल 20-25, तेवढेच रटून जायचे आहेत. महाराष्ट्र रेंट कंट्रोल ॲक्टमधले सुद्धाही मी प्रश्न काढून देईल, त्यामधले 2 प्रश्न तर उतरतीलच. त्यानंतर लँड रेव्हेन्यू कोड आपल्याकडे MLRC पण झालेला आहे, ऑलरेडी लेक्चर रेकॉर्डेड आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन्स ॲक्टसुद्धा 2 तासाचा आहे. लँड ॲक्विजिशन 2 ते 3 तासाचा आहे. द मोटार व्हेकल ॲक्ट आहे. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट 2च लेक्चर आहे याच्यामध्ये, तर जे की महत्त्वाचे सांगितले आहे. द इन्शुरन्स ॲक्ट, हे छोटे छोटे जे ॲक्ट आहेत तुमचे, यामध्ये तुम्ही काय करू शकता, 2-2 तास, 1-1 तास लेक्चर सिरीज आहे, व्हिडिओ रेकॉर्डेड ॲपवर आहे किंवा व्हिडिओ इकडे पण आहेत, यामध्ये तुम्ही घेऊ शकता. आणि ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर लेक्चर्स ऐका, लेक्चर नंतर अगेन 1 तास रिव्हिजन करा आणि MCQs सोडवा आणि मग नंतर त्यामध्ये पॉईंट्स टू पॉईंट मी सांगेन की काय एक्झॅक्टली जाताना आपल्याला करून जायचं आहे. त्यानंतर पुढे येऊ शकता इजमेंटरी ॲक्ट, यामध्ये मे बी एखादा क्वेश्चन येईल. खूप छोटा ॲक्ट आहे. इंडियन कंपनी ॲक्ट मी सध्या तुम्हाला स्किप करायला सांगेन.
मे बी मी काही महत्त्वाचे क्वेश्चन्स तुम्हाला देऊ शकते जास्तीत जास्त, कारण कंपनी ॲक्ट हा खूप मोठा आहे. 10 ते 20 क्वेश्चन्समध्ये जर तुमचं कवर होत असेल तर ठीक आहे. कंपनी ॲक्टमध्ये तितका वेळ आता सध्या घालू नका. इंडियन ट्रस्ट ॲक्ट छोटा ॲक्ट आहे, यातनं एक क्वेश्चन येण्याचं ॲव्हरेज असतं. त्यामुळे इलेक्ट्रिसिटी ॲक्ट आणि कॉर्पोरेशन्स ॲक्ट, ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला छोट्या छोट्या, कुठला ॲक्ट कसा करावा, कुठल्या ॲक्टला आपण जास्तीत जास्त स्किप करू शकतो, व्हॉट टू डू ऑर व्हॉट नॉट टू, हेही तुम्हाला कळणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण एक्झॅक्टली मागच्या पेपरमध्ये काय कोणत्या ॲक्टचं ॲव्हरेज होतं यावर डिपेंड नसतं खरं तर. लाईक आता JMFCला झालं की 5-6च सब्जेक्टवर प्रश्न आले, बाकीच्यांवर आलेच नाही, तर तसं आपण काही म्हणू शकत नाही. बट ॲव्हरेज देणारे कोणते ॲक्ट आहे याला फुल केलं तर बेटर राहणार आहे. त्यानंतर फॅमिली रिलेटिंग ते सब्जेक्ट आहे, याच्यावर तुम्हाला डेफिनेटली सगळं करावं लागणार आहे. हिंदू मॅरेज ॲक्ट तुम्हाला कमीत कमी 3 क्वेश्चनचा ॲव्हरेज देऊन जाईल. अडॉप्शन्स ॲक्टही 2 ते 3 क्वेश्चनचा ॲव्हरेज देऊन जाईल. मायनॉरिटीमध्येही 1 ते 2 क्वेश्चन्स. त्यानंतर हिंदू कॉडिफाईड लॉ, मुस्लिम, हे सगळे 1 ते 2 तुमचे आहे आणि हे तुम्हाला करावे लागणार आहे. जेही माझ्याकडे फॅमिली कोर्टाच्या बॅच मध्ये होते त्यांचे हे सगळे सिलेबस झालेला आहे. तुमचा जर झाला नसेल तर 1-1 तासाचे लेक्चर्स तुम्ही माझ्याकडे ऐकू शकता. यांच्यावर प्रत्येकीच्यावर 2-2, 1-1 मार्काचा ॲव्हरेज तुम्हाला क्वेश्चनचं डेफिनेटली येणार आहे. आणि तो पोर्शन हा खूप महत्त्वाचा पोर्शन आहे, जे की मॅरेजेस अँड फॅमिली लॉ आहे. याला आपण स्किप करू शकत नाही. पूर्ण ॲक्ट तुम्हाला वाचायचं आहे. याचीही स्ट्रॅटेजी तुम्हाला तशीच ठेवायची आहे की 1-1.5 तास लेक्चर ऐकायचं आहे, देन रिव्हिजन करायचं आणि देन MCQकडे तुम्हाला जायचं आहे. काही थेरटिकल सब्जेक्टसुद्धा आहेत, लाईक की कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. यामध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये लाईक तुम्ही प्रिॲम्बल आहेत, काही प्रिॲम्बलच्या केस लॉज आहेत, फंडामेंटल राईट्स आहेत, त्याच्यानंतर DPSP आहेत आणि सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट्स आणि काही आरक्षणचे जे मुद्दे आहेत तेवढे तुम्हाला इथे वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉमध्ये सुद्धा इतकं ॲडमिनिस्ट्रेशन्समध्ये जाऊ नका, बट हे काही थोडे मुद्दे तुम्हाला इथे करणे गरजेचे असतात की एखादा क्वेश्चन जो आहे तो तुमचा स्किप होऊ नये म्हणून. त्याच्यानंतर इंटरप्रिटेशन्स ऑफ स्टॅट्यूसमध्ये सुद्धा तुम्हाला एखादी डॉक्ट्राईन्स वगैरे येऊ शकते. ज्युरिस्प्रुडन्समध्ये सुद्धा आणि लॉ ऑफ टॉर्ट्समध्ये सुद्धा 1 ते 2 क्वेश्चनचं तुम्हाला ॲव्हरेज आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल लॉवरही केस लॉ येऊ शकते आणि काही प्रश्न येऊ शकतात, काही कमिशन्स इथे विचारले जाऊ शकतात. त्यानंतर महाराष्ट्र बॉम्बे कोर्ट फीज ॲक्ट कमीत कमी 1 क्वेश्चनचं आणि 2 क्वेश्चनचं ॲव्हरेज आहे. बॉम्बे स्टॅम्प ॲक्टवरही 1, कमर्शियल कोर्टवरही एखादं, लोकपाल आणि लोकायुक्तवर कमीत कमी 2 क्वेश्चन्स तुम्हाला येऊ शकतात. बिकॉज एक लिगल सर्व्हिस ऑथॉरिटीमधून 1 क्वेश्चन येईल, तर लोकपाल आणि लोकायुक्त बिलवर 1 येईल. त्यानंतर जनरल क्लॉजेस ॲक्टमध्ये सगळे डेफिनेशन्स असतात, 1 कमीत कमी डेफिनेशन विचारली जाऊ शकते. आणि लास्ट आहे तुमचा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, 1 ते 2 क्वेश्चन्स तुम्हाला इथे येऊ शकतात. तर अगदी फास्ट तुमचा जास्त टाइम कंझ्युम न करता मी तुम्हाला इथे होल सिलेबस इथे कव्हर करून दिलेला आहे. सो डेफिनेटली गो विथ दॅट. तर स्ट्रॅटेजी तुम्हाला मी इतकीच इथे सांगू शकते. येस, स्ट्रॅटेजी जर तुम्हाला सांगायची झाली तर पहिले सगळ्यात आधी कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूपच जास्त महत्त्वाची आहे. तुमच्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जी आहे ते पूर्ण तुम्ही इथे कव्हर करायला हवं. ठीक आहे, कन्सेप्च्युअल क्लॅरिटी तुमची व्हायला हवी. त्यानंतर कन्सेप्ट क्लिअर झाल्या, ठीक आहे, कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या, कॉन्सेप्ट प्लस तुम्हाला इथे त्या ॲक्टचं रिव्हिजन करणे गरजेचं आहे. ठीक आहे, जसं आम्ही आमच्या विद्यार्थ्याला टार्गेट देतोय की आज तुम्ही दिवसातनं 3 ॲक्ट वाचून ऐकायचे आहेत, जे की तुम्ही आत्तापर्यंत ऐकले नाही आहे. नवीन नवीन जे ॲडमिशन्स होत असतात आणि ते ॲक्ट वाचल्यानंतर त्याला 2 तास 1 तास जेवढा मोठा असेल तेवढा, लाईक एक 20-25 सेक्शनचा आहे तर 1 तास लागेल रिव्हिजनला. जर जास्त असेल 50-60 सेक्शनचा ॲक्ट आहे तर तुम्हाला 2 तास लागतील. तर त्यानुसार तुम्ही रिवाईज करून घ्यायचं आहे. आणि प्लस मग त्याच्यावरचे MCQs बघायचे आहेत आणि MCQs बघितल्यानंतर तुम्हाला कळणार आहे की येस वर्किंग करतात आयडिया, त्यानुसार तुम्हाला जायचं आहे. जर असे तुम्ही सकाळी 4 वाजता 5 वाजता किंवा ॲज पर युअर कन्व्हिनियंट जर रात्री अभ्यास करू शकला तर सकाळी 7 वाजतापासून तुम्ही टार्गेट तुमचं सुरू करू शकता. जर अंदाजे जर आता सध्या 20 दिवसावर तुमची तोंडावर एक्झाम आलेली आहे तर तुम्ही 6 वाजताचं टार्गेट ठेवायला हरकत नाही. 6, 7, 8 आणि 9 वाजेपर्यंत तुमचा एक ॲक्ट आरामात होऊ शकतो. जर छोटा असेल तर रिव्हिजनही होऊ शकतं लेक्चर सिरीज ऐकून. आणि जेव्हा कानात हेडफोन असतील लेक्चर तुम्ही ऐकणार तर सकाळी तुम्हाला झोप पण येणार नाही अजिबातच. त्यामुळे हे सकाळचा टार्गेट एका विषयाचा आहे. त्यानंतर तुम्ही 10, 11, 12 वाजेपर्यंत एक ॲक्ट कंप्लीट करू शकता. त्यानंतर 1, 2, 3, 4, 5 वाजेपर्यंत एक करू शकता. मधामधात थोडासा ब्रेक तर होतच असतो. त्यानंतर हे 5 वाजेपर्यंत 3 ॲक्ट झालेले, नंतर परत संध्याकाळी तुम्ही 6, 7, 8, 9, 10, 11, 12
यामध्ये 1-2 टाईम लेक्चरचे सोडले तर 12 वाजेपर्यंत तुमचे 4 मायनर ॲक्ट एका दिवशी कव्हर होऊ शकतात. कमीत कमी 4 घंटे तर लागत नाही, जास्तीत जास्त 2 ते 3 तास लागू शकतात. तरीही ॲन ॲव्हरेज तुमचा सगळा बाकीचा जेवण वगैरे ह्या सगळ्या गोष्टींचा वेळ जर सोडला तर एका विषयाला 4 तास जरी म्हटले तरी तुम्ही एका दिवशी 3-4 तास या एकंदरीत ॲव्हरेज अप्रॉक्सिमेटली जर घेतला तर तुम्ही 4 ते 5ही मायनर ॲक्ट्स इथे कव्हर करू शकता डेफिनेटली. आणि मायनर ॲक्ट्स तुम्ही पुढचे 5 दिवस टार्गेट ठेवा की 5-5-25 मला 5 मायनर ॲक्ट कंप्लीट करायचे आहे विथ द कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, विथ द रिव्हिजन अँड MCQs. त्यानंतर पुढच्या 5 दिवसामध्ये तुम्ही मेजर ॲक्टला करू शकता सगळ्या. आणि अशा प्रकारे तुम्ही 15 तारखेपर्यंत हा सिलेबस 90% 70% संपवला तर 20 तारखेपर्यंत तुमचा सिलेबस 100% संपू शकतो. आणि पुढे मग प्रत्येक ॲक्टचं 1-2 तास ॲक्टचं 27 तारखेपर्यंत तुम्ही इथे रिव्हिजन डेफिनेटली करू शकता विथ टेस्ट सिरीज सॉल्विंग. 3 टेस्ट सिरीज आम्ही देणार आहोत. जे काही DJ बद्दल मटेरियल्स तुम्हाला लागतं आहे आणि DJ एक्झामिनेशनसाठी कुठल्याही प्रकारचं मटेरियल्स किंवा काही मदत हवी असेल तर खालील दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा नंबर तुम्हाला मी दिलेला आहे आणि कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथे चौकशी करू शकता. सो थँक्यू सो मच आणि बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. या क्रायटेरियामध्ये बसण्यासाठीच तुम्हाला एक लक लागतं, प्रॅक्टिस प्लस एज अँड ऑल दॅट ह्या सगळ्या गोष्टी. आणि तुम्ही जर या क्रायटेरियामध्ये बसला आहात, तुम्ही जर इलिजिबल आहात तर नक्कीच याचा फायदा तुम्ही घ्या आणि 20 दिवसाचा पूर्ण यूज करा. सगळं काही सोडून द्या आणि 20 दिवस पूर्ण ओकून टाका त्याच्यामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टींमधनं प्रिलिम्स काढा. आणि प्रिलिम्स काढल्यानंतर जे काहीही मदत तुम्हाला मेन्समध्ये लागणार आहे त्यासाठीही मी डेफिनेटली तुम्हाला नक्कीच मदत करेल. थँक्यू सो मच. बेस्ट ऑफ लक.